जे मंत्री महोदयांनीच या सभागृहात सांगितलं की महसूल विभागातला आतापर्यंतचा इतिहासातला महाघोटाळा असं त्याचं टायटल दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रामध्ये आलं. आणि मंत्री महोदयांचा उद्देश खूप चांगला आहे की ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी समजू शकतो नॅचरल जस्टिस, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे सगळं फॉलो झालं पाहिजे, परंतु अतिगंभीर जे लोक आहेत, जी 13 प्रकरणं आहेत आणि दुसरे गंभीर, तुम्हाला त्यांचा शोकॉज देताना शोकॉज विथ सस्पेन्शन तुम्ही देऊ शकता. असं काही कायदा नाहीये. शोकॉज विथ सस्पेन्शन होतं. सस्पेंड करून तुम्हाला शोकॉज मध्येच तुम्हाला सस्पेंड करता येतं. हे तुमच्या नियमामध्ये आहे. तुम्ही आता त्यांना 15 दिवसाची नोटीस दिली, 15 दिवसात ते कोर्टात जाणार, त्यांच्या युनियन सगळ्या भांगडी करणार. त्याच्यामुळे तुमचा उद्देश जो आहे शिक्षा करायचा, तुम्ही जर शिक्षेच्या बाबतीत थोडी जरी ढिलाई दाखवली तर हे लोक सगळे पुन्हा डोकं वर काढणार. म्हणून माझी आपल्याकडे अतिशय स्पष्ट मागणी आहे की याच्यातले अतिगंभीर विभागातले लोक आहेत जे तुम्ही म्हणताय की त्यांना बाहेर पाठवायला लागणार आहेत. तुमचा अधिकार आहे ट्रान्सफर, अशा गंभीर प्रकरणात ट्रान्सफर करणं तुमचा अधिकार आहे. आपण त्यांना पाठवा बाहेर, विथ सस्पेन्शन बाहेर पाठवा, सस्पेंड करून टाका त्यांना आणि त्यांची चौकशी करा आणि त्यांच्याकडे सस्पेंड करतानाच एक्सप्लेनेशन मागा तुम्ही त्यांच्याकडे. कारण तुम्हाला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, नॅचरल जस्टिस, कारण मला माहिती नाही आता मॅटमध्ये त्यांना स्टे मिळणार, पण तो मिळू नये म्हणून, पण किमान शासनाची दहशत किंवा शासनाचा दरारा दाखवण्यासाठी आज आपण मान्य केलेल्या गोष्टीवरती का कारवाई करू नये आणि मंत्री महोदयांनी ती करावी अशी माझी मंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे. सक्तीच्या रजेवर पाठवा त्यांना, अगदीच काहीच नसेल जमत तर, पण त्यांच्यावरती शिक्षा आज काहीतरी सभागृहात दिसली पाहिजे ना. कारण एवढा मोठा घोटाळा जेव्हा उघडकीस येतो आणि त्याच्यावरती शासन काय कारवाई या सभागृहात करत नाही असं होता कामा नये. मंत्री महोदय निवेदनावर